हाय हॅलो दोस्त हो, गुड मॉर्निंग. माझा लास्ट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. तो होता बॉम्बे मेरी जान, ये है मेरी जान, हो ना. तर आता आपण दुसऱ्या टुरिस्ट प्लेसला आलेलो आहेत आणि हे पण तुम्हाला नक्की आवडणार आहे ह्याची गॅरंटी देते. कारण आम्ही खूप ऐकून होतो हे दोन ठिकाणं आम्हाला बघायची होती आणि ते म्हणजे आहे कोणतं, लेपाक्षी मंदिर. हे आहे आंध्र प्रदेशमधलं अनंतपूर जिल्ह्यात आहे आणि आम्ही बेंगलोरहून आलो आत्ता. त्यामुळे बेंगलोर होसूर असं तामिळनाडू असा तो रिंग रोड आहे, NH 648. गुळगुळीत मस्त रस्ता होता, त्यामुळं आम्ही प्रवास करून आलेलो आहे आणि आता ऑलमोस्ट लेपाक्षीला आपण पोचलेलो आहोतच. तर आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील हे लेपाक्षी हे मंदिराबद्दल भरपूर ऐकून आहोत आणि आता आपण जाणार आहोत, आलोच आहोत. वेलकम टू लेपाक्षी मंदिर. येस. आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे. तर आता आपण एंट्री केलेलीच आहे. उत्तम, उत्कृष्ट, सुंदर असं ऐकलेलं आहे. आता तो आपल्याला दिसेलच. हे आहे विजयनगर साम्राज्याशी जोडलेला आहे याचा इतिहास. आणि विरुपन्ना नायक आणि वीरण्णा या बंधूंनी राजा अच्युत देवरायांच्या कारकिर्दीत बांधले. डोळ्याचं पारणं फिटेल हा, अगदी एवढं सुंदर आहे, सुंदर. बघा, इथे एक अद्भुत रहस्यमय गोष्ट म्हणजे एक लटकणारा खांब येत असतो, तो तर आपल्याला पाहायचाच आहे. हे मंदिर 15व्या शतकात बांधलं गेलं आहे दोस्त हो. आणि लेपाक्षी हे नाव भगवान शिवाचा एक अवतार असलेला आहे, वीरभद्र देवतेवरून घेतलेलं आहे. थोडासा उग्र आहे त्याचा चेहरा. विजयनगर स्थापत्य शैलीचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे दोस्त, उत्कृष्ट. इथलं कोरीव काम आणि भित्तिचित्र अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि एक लटकणारा खांब आहे मंदिरात, तो म्हणजे जमिनीला न स्पर्श करता हवेत लटकतो. ही एक अद्भुत आणि रहस्यमय गोष्ट आहे, ती आपल्याला दिसेलच. मलाही ती पाहायची फार उत्सुकताच आहे. हे पहा, सुंदर उत्कृष्ट असे खांबाची रचना पहा, प्रतिमच आहे. कुर्म शैलीवर आधारित म्हणजे कासवाच्या आकारासारखं असं वीरभद्र मंदिर आहे. तो समूह आहे म्हणजे वीरभद्र मंदिर, रघुनाथ मंदिर, पार्वती मंदिर, रामलिंग आणि हनुमलिंग अशी मंदिरं आहेत तिथे. इथलं पेंटिंग्स खूप प्रसिद्ध आहेत दोस्तो. पार्वती विवाह, भगवान शिवाची चित्र, द्रौपदी स्वयंवर, वीरपन्ना आपल्या भावाबरोबर वीरभद्राची आराधना करतानाची चित्र आणि पौराणिक चित्र इथे आपल्याला आता दिसतील. हा हा हा, पूर्ण दगड, पूर्ण बघा. आणि अतिशय सुंदर असं खांबावरचं हे कोरीव काम, झक्कास. बाजूला एक चिंचेचं झाड आहे बरं का. हे बघा, वाद्यवृंद करतायत. प्रत्येक वाद्य वाजवतानाचे असे फोटो आहेत बघा, म्हणजे मूर्ती आहेत कोरीव काम केलेल्या, सुंदर. हां, आणि ते कमळाचे विविध प्रकार, हत्ती, सर्व देवता, पौराणिक कथा आहेत सगळ्या. अगदी आरामात बघण्यासारखी ही शैली आहे, अप्रतिम आहे. बघा, हत्ती, हा. आणि एकदम आरामात बघायला असं यायचं आहे. आम्हाला कमीत कमी 4 तास तरी लागले.
मी तुम्हाला आता हे थोडक्यात दाखवते आहे दोस्तो. हे वरती चित्र आहेत बघा, हे अप्रतिम बघा. गाय आणि पान्हा सुटलेला आहे तिला. अनेक खांब आहेत. हे बघा, हे वरती तिथे छतावर अनेक चित्र रेखाटलेली आहेत. हे पहा, किती कलाकुसर, किती बारीक 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 काम केलेलं आहे दोस्तो. हो, अप्रतिम आहे, अप्रतिम. गर्दी होती, पण परिसर खूप मोठा असल्यामुळे त्याचा तेवढा विशेष परिणाम जाणवत नाही. खूप मोठं मंदिर आहे. आणि मंदिरामध्ये आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला मूर्तीचा फोटो दाखवू शकत नाही. बाहेरून अलाउड आहे फक्त, आतमध्ये अलाउड नाही. त्यामुळे तुम्हाला 1 मिनिट, येस, इथपर्यंतच दाखवू शकतो. हे बघा मंदिर, वीरभद्र मंदिर. आणि हा आहे तो लटकणारा खांब. हे आता आपण प्रदक्षिणेच्या वाटेवर आलेलो आहे. अवाढव्य मंदिर आहे बघा. आणि इथे नागलिंग आहे बघा, नाग आहे आणि खाली लिंग आहे. पण पोचतोच आहे तिथे. हां, तर हे नाग आहे एवढा मोठा आणि लिंग आहे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे दोस्तो. प्रचंड मोठा परिसर आहे. हे पहा, नागलिंग. आणि अर्थात मंदिरात पूर्ण स्वच्छता पण दिसत होती जागोजागी. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. इकडे एक लग्न मंडप आहे, हे बघा राईट साईडला. इथे हे सीतेची पावलेचं ठसे असं पौराणिक कथा आहे. हा तो लग्न मंडप आहे दोस्तो. संपूर्ण खांब आणि त्याच्यावर पण अप्रतिम कोरीव काम केलेलं आहे, सुंदर कोरीव काम. हे पहा, हा सुंदर परिसर. आणि पूर्ण बघा खाली पण दगड आहे पूर्ण. हे बघा सीतेचा पावलांचे ठसे. लेपाक्षी मंदिरपासून बरोबर 1 किलोमीटर अंतरावर हा नंदी आहे दोस्तो. एक पात्र वळू हे नंदीचं शिल्प आहे, दगडी मूर्ती आहे. ह्या लेपाक्षी मंदिराला दोस्तो युनेस्कोनं ना ह्या मंदिर संकुलाला त्यांच्या वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केलेलं आहे मार्च 23मध्ये. त्याच्याच बाजूला हे आहे जटायू थीम पार्क. हे काय एवढं काय आवडलं नाही, पण ठीक आहे. वरती चढून जायचं आहे, पण एक्झॅक्ट इथे तुम्ही जाऊ नाही शकत. हे बघा, पहिलं जायला होतं परमिशन, आत्ता नॉट अलाउड आहे. आणि त्याच्याबरोबर एक्झॅक्ट बाजूला आपण उभं राहून हे 360 डिग्रीमध्ये चित्रण केलेलं आहे. जटायू थीम पार्क. आणि समोर दिसतोय तो
नंदी आहे. आत्ता आपण जे जाऊन आलो ते नंदीचं शिल्प आहे ते. इथे पण पावलांचे ठसे आहेत. हे पहा. तर दोस्तो हो, लेपाक्षी मंदिर, नंदी शिल्प आणि हे जटायू थीम पार्क बघून आता आपण माघारी फिरणार आहोत आणि एक अजून टुरिस्ट स्पॉट फिरणार आहोत. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला दोस्तो बिलकुल विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा. हे ते जटायू थीम पार्क आहे. आणि आता आपण आंध्रमधून पुन्हा परत फिरणार आहोत. कर्नाटक राज्यातील या बॉर्डरवरच हे आहे आदियोगी टुरिस्ट स्पॉट, आध्यात्मिक स्थळ, धार्मिक स्थळ, अप्रतिम असं स्थळ आहे. आणि हे आहे मंदिर तिथलं. कर्नाटक राज्यामधील चिक्कबल्लापूरमध्ये आदियोगी यांनी आदियोगीचं हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी सद्गुरू ईशा फाउंडेशनचे संस्थापक आहेत ना, हे बघा, त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि ही शिवाची मूर्ती आहे दोस्त हो, ती 112 फूट उंच आहे. उत्कृष्ट मूर्ती आहे. आणि इथे संध्याकाळी लेझर शो होतो, त्याच्यासाठी आलेलो आहे आपण. नागामंडप आपण बघितला. तळाला एक मंदिर आहे, तिथे ध्यान धारणा होते. आणि एवढी प्रचंड गर्दी आहे दोस्त हो. आणि आता लेझर शो चालू होणार आहे. जर हे तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा दोस्त हो. आणि आपण लेझर शोचा आनंद घेऊ आता. सुंदर लेझर शो. आदियोगी मंदिर ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी निर्मित केलेलं. हे 2023 साली उद्घाटन झालेलं आहे. अप्रतिम. बाय बाय. This spectacular being is not of the past, but the future of humanity. To move humanity from hallucinations of ups and downs to nameless ecstasies of one's interiority.